तर आपल्याकडे सर्व्हिसिंगसाठी आलेल्या युनिकॉर्न BS6 मध्ये पेट्रोल टँक युनिटचा सुद्धा प्रॉब्लेम होता. तर या बाईकचे पेट्रोल इंडिकेटर काम करत नव्हते. प्रॉब्लेम डायग्नोज केल्यानंतर आपल्याला कळाले की या बाईकचे पेट्रोल टँक युनिट टँकमध्ये तुटून पडले आहे. पेट्रोल टँकला गाडीवरतून डिसमॅन्टल करून आपण बाहेर काढून घेतले आणि पेट्रोल टँक युनिटला सुद्धा बाहेर काढून घेतले आणि आपण प्रॉब्लेम चेक केला तेव्हा कळाले की पेट्रोल टँक युनिटचे जे मेजरिंग शाफ्ट असतो तो तुटलेला आहे मुळापासूनच. त्यासाठी आपण डिसाईड केले की या बाईकमध्ये जेन्युइन होंडाचे पेट्रोल टँक युनिट नवीन फिट केले जाईल. त्याचप्रमाणे आपण या बाईकमध्ये आता जेन्युइन होंडाचे पेट्रोल टँक युनिट फिट करत आहोत. त्याआधी पेट्रोल लिकेजसाठी ओरिंग आपण इन्स्टॉल करत आहोत आणि पेट्रोल टँक युनिट प्रॉपरली फिट करून घेत आहोत. पेट्रोल टँक युनिट फिट करताना खूप काळजीपूर्वक फिट करावे लागते, कारण थोडेसेही ओरिंगचे डिस्प्लेसमेंट पेट्रोल लिकेजचे कारणीभूत बनू शकते. पेट्रोल टँक युनिट व्यवस्थित फिट करून पेट्रोल लिकेज चेक करून आपण BS6 युनिकॉर्नची टाकी